नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी माझ्या गावाला आलो आहे आणि सध्या या ठिकाणी शेतीचा सीझन चालू आहे. तर पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने शेती कशी केली जाते त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जोत म्हणजे काय ते सुद्धा पाहणार आहोत. तर माझ्या पाठीमागे इकडे भात शेती लावताना तुम्हाला दिसत असतील. तर सुरुवातीला आपण जोत म्हणजे काय आणि जोत जे सध्या दुर्मिळ होत चाललं आहे त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. तर जोत म्हणजे काय ते या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, ही जी शेतीची पारंपरिक पद्धतीमध्ये बैलजोडी आणि जोत, हे जोत आहे. आता हळूहळू ही पद्धत जी आहे ना, पारंपरिक पद्धत ही दुर्मिळ होत चालली आहे. मला वाटतं आमच्या गावामध्ये हे एकमेव जोत आहे. बाकी सगळ्यांकडची जोत आहे ती त्यांनी विकली आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेतलं. परंतु ही पारंपरिक पद्धत आमच्या गावचे आमचे मित्र शेतकरी उत्तम पांचाळ यांनी फक्त जोत ठेवलं, कारण त्यांना बैलाची आवड आहे म्हणून त्यांनी अजून ट्रॅक्टर घेतलं नाही. तर हे बघा, आपण याची सर्व माहिती घेऊया, कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पुढच्या पिढीला ही माहिती मिळेल. कारण काही दिवसांनी हे अशी जोतं पाहायलाच मिळणार नाहीत गावखेड्यामध्ये. सगळीकडे ट्रॅक्टरने शेती केली जाईल. तर बघा, उत्तमनी ज्याच्यावरती हात ठेवला आहे ना त्याला काय बोलतात उत्तम? रोमणी. ही रोमणी आहे. खाली नांगर, त्याच्या खाली हा नांगर आणि त्या नांगराला एक फाळ आहे, त्याच्यामुळे ती जमीन उकळली जाते पूर्ण. त्याच्यानंतर इकडे हिसाड, जे मधला जो हा आहे त्याला हिसाड बोलतात. आणि जसं गाडीला ब्रेक असतो तसं बैलांना आपल्याला जर स्टॉप करायचा असेल तर त्याला कासरे लावलेत रशीचे. एवढं जरा कासरे, हे कासरे. आणि बैलांना पण बरोबर कळतं, त्यांच्या जे मानेवरती ठेवलं त्याला जोकाड बोलतात. जोत चालू असताना बैलांना इकडे तिकडे तोंड घालून नये बाजूच्या शेतीमध्ये, म्हणून त्यांना ना ही मुसकी लावलेत. त्यांच्या तोंडाला जे लावलेत ना ती मुसकी आहे. आणि या बैलांना पण माहिती असतं बरोबर की आपण एकदा नांगर असा वरती गेला की ते बरोबर त्या जोकडाच्या खाली आपली मान टाकतात आणि बरोबर चालतात. त्याच्यानंतर जंगलात ज्यावेळी या बैलांना चरायला घेऊन जातो त्यावेळी त्यांच्या गळ्यामध्ये ना घंटी बांधलेली, त्याच्यामुळे अचूक आपल्याला कळते. बघा, घंटी दिसते, त्याच्यामुळे अचूक कळतं की हे बैल कुठच्या दिशेने जात आहेत, म्हणजे आवाज येतो घंटीचा. आणि त्यांना बरोबर कळतं बैलांना की ही शेती आता आपल्याला या ठिकाणी आज काम करायचं आहे. संध्याकाळी हे सर्व झालं की बैलांना धुवायला घेऊन जातात आणि मग त्यांना घरी घेऊन जातात. हे बघा, आता परत सुरुवात झाली. आता इकडची मळी नांगरून झाली, हिची चिखल करून झाली त्या साईडला. आणि इकडे लावणीला सुरुवात झाली आहे. बघा, इकडे लावणीला सुरुवात झाली आहे. आमचा गण्या भाऊ पेंड्या टाकतोय सगळे, म्हणजे व्यत्यय येऊ नये पेंड्या घेताना. आणि ही मळीची लावणी, काही ठिकाणी याला वेगळा शब्द असेल, तर तुमच्याकडे कोणता शब्द असेल तो सांगा. जोताला सुद्धा काही ठिकाणी वेगळा शब्द असेल. आमच्याकडे याला जोतच बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. बरीचशी शेती लावून झाली आहे, वरती तुम्हाला दिसत असेल शेती लावून झाली असे. आजचं झालं पूर्ण, आजचं नांगरून झालं. आजची नांगरणी करून झाली. आता हे बैल दुसऱ्या शेतामध्ये घेऊन जाणार, म्हणजे पूर्ण जोत. आता बघा, जसं ते हे उचलणार ना तसे बैल आपोआप मान बाहेर काढतील. हे बघा, हे उचललं की बैल आपोआप बाजूला जाणार. आता त्यांना कळलं की आपली मोकळीक झाली, म्हणजे त्यांना सुद्धा कळत असतं. तर सध्या ह्या जोताची जागा ही ट्रॅक्टरने घेतली आहे, कारण ट्रॅक्टरमुळे काय होतं, ट्रॅक्टरमुळे काम खूप फास्ट होतं. आणि बैलांना जर जोत असेल तर बैलांना वर्षभर सांभाळावं लागतं, तसं ट्रॅक्टरचं नसतं. एकदा आपली शेती झाली की ट्रॅक्टर आपण ठेवलं की दुसऱ्या वर्षी ज्यावेळी किंवा शेती करायची असेल त्याचवेळी ते काढू शकतो. तर यापुढची जी पिढी येईल या पिढीला बैल हे शेतीसाठी वापरले जायचे, जोत बांधलं जायचं, हे बहुतेक अशा व्हिडिओच्या माध्यमातूनच कळेल. कारण यापुढे बैल पाळणं कुणाला परवडणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयीच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.